माणूस तो अडाणी असेल, माणूस तो शिकलेला नसेल, पण तो माणूस स्वाभिमानी आहे हे त्या माणसानं आजच्या तारखेला महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवलं. द नेम ऑफ मनोज जरांगे पाटील. लक्षात घ्या, हे बोलत असताना काही भांडगुळं पुन्हा माझी जात पाहतील. मी एक अभ्यासक या नात्याने ह्या प्रत्येक गोष्टी क्लिअर करायलो, त्या तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहेत. मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. उपोषण सोडत असताना त्यांनी सांगितलं की जरीही या GR मधल्या काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याला, कुठल्याही मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाहीत. आता मेन गोष्ट यानंतर पुढची जी टॅगलाईन आहे की बाबा कोणी कोर्टात जाईल का आणि गॅजेटवर काही परिणाम होईल का, तर पहिलेच सांगालो यावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण का, हे पहा, कोणी अभ्यासक असेल तर त्याच्यासोबत भांडजा, येड्याच्या मागून जायचं नाही, शहाण्याच्या समोरून जायचं नाही.